श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. चला तर मंडळी, आज बनवूया खव्यापासून मिठाई. तर हा खवा कुठचा, म्हणजे आपण जे तूप काढलेलं असतं ना, लोण्यापासून जे तूप काढलेलं असतं, तूप काढल्यानंतर जी ही बेरी राहते, त्याला कोण खवा म्हणतं, कोण बेरी म्हणतं. तर या बेरीपासून छान मिठाई होते मस्त. तर तीच आपण आज बनवत आहोत. बघा बेरी केवढीशी निघालेली आहे. तर त्यासाठी लागणारे साहित्य बघा. आता हे घरचंच साहित्य, एक दुधाची पावडर, एक 10 रुपयाची दुधाची पावडर पाऊच आहे. हा कुठची घेऊ शकता तुम्ही दुधाची पावडर, नाही घेतली तरी चालू शकतं, त्याच्याऐवजी दूध वापरलं तरी चालू शकतं. आपल्या घरात मलई असते जी जमवलेली, त्यातलीच मी मलई ही घेतलेली आहे बघा. तर माझं तूप काढून झालेलं आहे आणि ही बेरी राहिलेली, तर मी तुम्हाला आता हे दाखवते बघा. त्यासाठी अर्धी वाटी हे दूध आहे, मलई आलेलेच ते दूध आहे. हे साखर घेतले 5 ते 6 टेबलस्पून साखर, जास्तीने साखर लागत. थोडीशी वेलची जायफळची पूड पाव टेबलस्पून आणि 3-4 असे काजू, 2 काजू, 3 बदाम असं साहित्य लागणार आहे. चला तर आपण करायला घेऊ लगेचच. तर ही जी बेरी राहिलेली आहे खवा, तर ही तुम्ही नुसती साखर टाकून पण खाऊ शकतात. अशीच छान लागते, चमच्याने खूप छान लागते. पण जर तुम्हाला मिठाई करायची असेल तर मिठाई करून बघा, खूपच छान लागते मिठाई. जर अशा प्रकारे केली ना तर तुम्ही याची मिठाईच करून खाल. तर चला आता आपण करायला घेऊया. तर सर्वात आधी आपल्याला काय करायचे, ही मिल्क पावडर आहे ना, ती या दुधात घालून घेते. आता हे मी इथे गॅसवर ठेवते आणि आता हे मिल्क पावडर या दुधात घालून घेते. मी दाखवते तुम्हाला. मिल्क पावडर फोडले मी, आता हे दुधात घालून घेते. आपल्या घरात जी मलई साठवलेली असते ना, त्यातलीच घ्यायची थोडीशी बघा. मिल्क पावडर नसेल तरी चालते, त्याच्याऐवजी तुम्ही फुल फॅट दूध असतं तुमच्याकडे जे म्हैशीचं, ते वापरा. असेल तर घाला, नसेल तर चालेल. तर ही पावडर आता ही मी दुधात अशी मिक्स करून घेते. मिल्क पावडर दुधामध्ये वितळून घेतले. आता आपण करायला घेऊ. गॅसवर कढई ठेवलेली आहे, अजून मी गॅस चालू केलेला नाही आहे. तर आता ही मिल्क पावडरचं दूध आहे ते घालून घेऊया. आधी आपल्याला गॅस चालू नाही करायचं. पावडरचं दूध टाकलेलं आहे आणि जी मलई आहे ती मलईसुद्धा आपल्याला घालून घ्यायची बघा. आता तुम्हाला जेवढी घालायचे तेवढी घालू शकता, 2, 3, 4 चमचे. तर मी आता एवढी आहे म्हणून मी ठेवून दिलेली बाजूला ही मलई. जेव्हा मी तूप काढलं तेव्हा ही मलई ठेवून दिलेली. म्हटलं याच्यामध्ये होईल आपल्याला मिठाई करायला, छान टेस्ट लागते मिठाईला मलईमुळे. तर हे सर्व आता हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचे. मिक्स करून झालं का मग आपण गॅस चालू करून घ्यायचे. बघा हे असं मिक्स केलं घेतलं. आता मी गॅस चालू करते. आता गॅस चालू केलेला आहे. आता आपण उभे असेल तर फास्ट गॅसची फ्लेम फास्ट करून तुम्ही हे घोटून घेऊ शकता, आणि नाहीतर मग गॅसची फ्लेम स्लो करून तुम्ही घोटत ठेवा आणि लक्ष ठेवा. तर आपण हे करून घेऊ असं थोडं. गॅसची फ्लेम मी फास्ट ठेवलेली आहे. आणि आता आपण साखरसुद्धा घालून घेऊया. आता आपल्या आवडीनुसार साखर घालायची बघा. कमी गोड आवडत असेल तर कमी घाला, जास्ती गोड पण मिठाई नाही बरी वाटत, पण एकदम पण कमी पण नाही पाहिजे, थोडीशी पाहिजे ती. तर मी जेवढी घेतलेली आहे साखर. आता आपण हे घोटत राहूया. गॅसची फ्लेम फास्ट आहे आणि आता हे चांगलं म्हणजे होतं आहे. आता घोटून अशी जाड बुडाचीच कढई घ्यायची. हे असं घोटाला असं चांगलं घोटून घ्यायचं बघा. आणि पटकन होणारी मिठाई आहे ही, अगदी झटपट. तुम्हाला पाहिजे असेल तर झटपट होणारी मिठाई आहे. हळूहळू ही घोटत येईल, तिला हळूहळू घोटून घ्यायचं एकदम. याच्यात तुम्ही जरी ड्रायफ्रूट्सचे तुकडे टाकले ना तरी छान लागणार, नाही टाकले तरी वरून सजावटला लावले तरी छान लागणार. आता आपण ही वेलची जायफळची पूड आहे ती घालूया, याच्याने खूप छान स्वाद येतो, नक्की घाला. आता घोटत चालले. साईडचं असं काढत जायचं, असं साईडला फिरवत काढत जायचं. घोटून घ्यायचं. घोटत चाललेलं आहे. पूर्ण असं घोटून झालं ना, असा गोळा झाला ना का मग गॅस बंद करायची आपल्याला. पूर्ण असं कढई सोडायला लागली, गोळा झाला, कढई सोडायला लागली का मग झालं, मग गॅस घालवायचा. आता आपलं झालेलं आहे. हे बघ कढई सोडायला लागलेली आहे, म्हणजे
मिश्रण हे कढई सोडायला लागलेली आहे बघा. असं तूप सुटायला लागले, तूप सुटले म्हणजे झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करायचा आणि थोडं जरा थंड होऊन दे हे याला, मग आपण काढून घेऊ. आता थोडं थंड झालेलं आहे बघा. असं तूप सुटले की नाही, तूप वगैरे घालायची पण गरज नाही लागत. आता एखादी अशी डिश घ्यायची, आता याला तूप लावायची काही गरजच नाही कारण त्यालाच खूप तूप सुटलेलं आहे. हा गोळा असा आपण काढून घेऊया. आता हे सर्व असं काढून घेऊ आणि सेट करूया. हे बघा, हे सर्व असं मिश्रण काढून घ्यायचं. एकदम मस्त निघालेलं आहे सगळं बघा. असं आणि हे काढून नीट सेट करते बघा. ताटले डिशमध्ये काढून घेतले. आता आपण याला असं नीट असं सेट करायचं. जसं तुम्हाला आकार पाहिजे, तुम्हाला तर मिठाई कशी पाहिजे, गोल आकारात पाहिजे, लांब्या आकारात पाहिजे, म्हणजे बर्फीसारखी पाहिजे, कशा प्रकारे पाहिजे त्या प्रकारे तुम्ही अशी सेट करून ठेवायची. आणि मग आता आणि हे झालं ना सेट, का आपण जरा वेळ हे फ्रीजमध्ये ठेवायचं. फ्रीजमध्ये का ती व्यवस्थित सेट होईल आणि मग त्याला आपण कापून घेऊ. आता कशी जाड किती पाहिजे त्याप्रमाणे अशी करून घ्यायची. हे बघा, असं चाकू घेऊन चाकूने पण तुम्ही नीट व्यवस्थित असा आकार देऊ शकता. असं असं चारी बाजूनी असं हे करायचं. आणि आता आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवायचे थोडा वेळ, एक 10 मिनटं ठेवायची. याच्यावरती घालायचे हे काजू बदामचा चुरा. त्याच्यासाठी आपण असा करून घेऊया बघा. काजू बदामचा चुरा तुम्हाला जसं घालायचे तसं ठेवू शकता. बदामाचे असे काप अर्धे करून, अर्धे बदाम कापून असे अर्धे बदाम ठेवू शकता, अर्धे काजू ठेवू शकता, अख्खे असे अर्धे काजू. कसं पाहिजे तसं तुम्ही सजवू शकता. मिठाई आपल्यावरती कशी सजवायची ती. हा चुरा झालेला आहे तसा वरती आपण टाकून घेऊया आणि मग फ्रीजमध्ये ठेवते. सरा चुरा घातलेला आता मी हे फ्रीजमध्ये ठेवते 10 मिनटं 15 मिनटं बघूया ठेवायचे आपल्याला. मी ठेवते आता. हे बघा, फ्रीजमधून काढले मी 10 मिनटांनी. अशी सेट झालेली आहे. म्हणजे हाय नरम असती पण शी सेट झालेली आहे. म्हणजे आपल्याला आता त्याचे तुकडे करता येईल. आता तुम्हाला कसे हवे तसे तुम्ही तुकडे करू शकता. बघा, आता कसे हवे तसे तुकडे करा. आता मी असे करते. मस्त अशी बर्फी होते ही बघा. आता जसे हवे तसे तुकडे करा. मी असे लांबमध्ये करत आहे. कसे तुम्हाला हवे तसे तुम्ही करू शकता. लहान मोठे असे चौकोनी. तर बघा, अशा लांब याच्यामध्ये मी असे केलेले आहेत असे मस्त बघा. तर एक एक आपण काढून घेऊया. अजून याचा होईल म्हणजे बघा. पाहिजे असेल तर करू शकता, नाही तर असाच राहिला तरी चालेल, होईल पण तरी. हे बघा, मस्त असे झालेले आहेत. आता आपण काढून घेते एक एक. हे बघा, मस्त सेट झालेलं आहे. असा जाडीला कसा रुंदीला पाहिजे तसे तुम्ही करू शकता. हे बघा, छान निघतात ते असे मावा. बघा तुम्ही त्याचं टेक्स्चर पण बघा किती मस्त झाले, सॉफ्ट एकदम असं मस्त झालेलं आहे. असे कोणाला वाटणारच नाही बाहेरची मिठाई म्हणजे मिळते ना तशीच झाले टेस्टला पण ती. तुम्ही बघा, एकदम मस्त अशी घरच्या घरी अशी मस्त तुम्हाला कोणाला नेता पण येईल. मस्त रक्षाबंधन वगैरे काही असलं किंवा अशी घरच्या घरी मिठाई मस्त करू शकता. हे बघा, आता मी ही सगळी मिठाई काढून घेते. अशा प्रकारे मस्त बर्फी आपली तयार झालेली आहे. तुम्ही बघा, त्याचं टेक्स्चर पण किती छान आलेलं आहे. एकदम सॉफ्ट अशी आहे एकदम बघा. म्हणजे खायला तोंडात टाकल्यावर वितळणार ती अशी मस्त बर्फी झालेली आहे ती. खूप छान. तर तुम्ही नक्की ट्राय करा. हे बघा, मस्त. याला कोण मावा केक म्हणता, मलई मावा केक अशा प्रकारे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. पण असं म्हणजे मलईचं तूप असं लोण्यापासून तूप काढल्यानंतर जी बेरी राहते, खवा राहतो, त्याच्यापासून अशी मिठाई करून बघा. आणि तुम्ही अशी खरंच करून बघा आणि कशी लागते ती मला कमेंट करून सांगा. एक नंबर लागते चवीला. खूपच छान ताजी ताजी घरची मिठाई. तर तुम्ही नक्की ट्राय करा. तर बघा, अशी देवाला पण तुम्ही मस्त
काय नसेल तर पटकन मिठाई करून दाखवू शकता. तर आता तुम्ही याच्यामध्ये व्हाईट याच्यामध्ये पण खूप छान दिसेल ती. आपण त्याला व्हाईट याच्यामध्ये सजवूया अशी मस्त. जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आधीचेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.